नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टाइम्स या MPSC एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण जे सिरीज चालू केलेलं आहे त्याच्यामधला आज आपण जे क्लिअर करणार आहे ते 11 जुलै 2020च्या करंट अफेअर्स. ओके, सो व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठेही व्हिडिओ मिस करू नका. जर करंट अफेअर्सच्या न्यूज तुमच्या नोट्समध्ये नसतील तर तुम्ही डेफिनेटली व्हिडिओ शेवटपर्यंत बघून त्याचे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करत चला तुमच्या नोट्समध्ये, म्हणजे तुमची परिपूर्ण जी तयारी आहे चालू घडामोडीची ती होऊन जाईल. तर आता सुरुवात करूया आपण. सो बघा, पहिली न्यूज जी आहे ती APSTR-6D ओके किंवा AP-6D असं सुद्धा याला म्हटलं जातं. सो याच्यामध्ये बघा की झीचँग उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या लॉन्च पॅड 3 वरून चीन ग्रेट वॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशनने चीनी सरकारची व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण सेवा पुरवणारी एकमेव व्यावसायिक संस्था CGWIC यांनी काय केले की 9 जुलै 2020 रोजी APSTR-6D किंवा AP-6D संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन उपग्रह जो आहे तो यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. सो हा एक चीनचा उपग्रह आहे. हा उपग्रह कुठून सोडला? झीचँग उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या लॉन्चपॅड 3 वरून सोडला. आणि चीनी सरकारची व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण सेवा पुरवणारी एकमेव व्यावसायिक संस्था कुठली? चीन ग्रेट वॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन, त्याला CGWIC असं सुद्धा म्हटलं जातं. सो हा त्यांनी उपग्रह जो आहे तो हा कशासाठी, म्हणजे फक्त संदेश वहनासाठी किंवा संप्रेषणासाठी हा उपग्रह आहे चीनचा APSTR-6D म्हणून. ओके, सो CAST म्हणजे बघा की चायना अकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीने, आता ही चायना अकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी काय आहे तर चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनची उपकंपनी असणारी ही एक कंपनी आहे चायना अकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीने. हा व्यावसायिक उपग्रह जो आहे APSTR-6D जो आहे तो विकसित केलेला आहे. म्हणजे CAST किंवा कास्ट यांनी जो आहे तो APSTR-6D हा उपग्रह जो आहे तो विकसित केलेला आहे. नंतर CAST कडून उपग्रह जो आहे तो APT मोबाईल सॅटकॉम लिमिटेडनं हा जो उपग्रह आहे तो ब्रॉडबँड टेलिकम्युनिकेशन सेवा प्रदान करण्यासाठी जो आहे तो खरेदी केलेला आहे. ओके, कळालं तुम्हाला? तर हा उपग्रह कुठून प्रक्षेपित केला? झीचँग उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या लॉन्चपॅड 3 वरून. ओके, सो हा जो उपग्रह आहे हा उपग्रह म्हणजे प्रक्षेपण करणारं उपग्रह जे आहे ही चीन ग्रेट वॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन म्हणून एक त्यांची संस्था, व्यावसायिक संस्था. तर यांनी काय केलेलं आहे ते हा उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित जो आहे तो केलेला आहे. हा कशा संदर्भातला उपग्रह आहे तर माहितीचं आदानप्रदान किंवा संदेशवहनासाठीचा उपग्रह हा कधी प्रक्षेपित केलेला आहे? 9 जुलै 2020ला हा प्रक्षेपित केलेला आहे. नंतर हा उपग्रह मेन कोणी विकसित केलेला आहे, म्हणजे विकसित करणारा वेगळा, प्रक्षेपण करणारा वेगळा, अशी चीनमध्ये सगळी परिस्थिती असते त्यांची. तो CAST म्हणजे चायना अकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी यांनी जो आहे तो हा व्यावसायिक उपग्रह विकसित केलेला आहे. आणि हा CAST कडून कोणी विकत घेतलेला आहे तर APT मोबाईल सॅटकॉम लिमिटेडनं हा उपग्रह जो आहे तो ब्रॉडबँड टेलिकम्युनिकेशन सेवा प्रदान करण्यासाठी जो आहे तो खरेदी केलेला आहे. ओके, सो APSTR-6D जो आहे लॉन्चिंग आहे हे चीननं 2020मध्ये केलेलं 18वर रॉकेट लॉन्चिंग होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, 18वर रॉकेट लॉन्चिंग आहे चीनचं. ओके, सो अशा पद्धतीची एक न्यूज आहे. इंटरनॅशनल करंट अफेअर्स किंवा सायन्स अँड टेक कव्हर करताना तुम्हाला ही न्यूज इम्पॉर्टंट ठरू शकते, त्याच्यामुळे ही न्यूज आपण इथं पिक केलेली आहे. ठीक आहे, पुढची न्यूज बघा. कंबोडियन NGOला जागतिक बँक गट आणि SVRI कडून विकास बाजारपेठ पुरस्कार म्हणजे डेव्हलपमेंट मार्केट प्लेस अवॉर्ड जो आहे तो देऊन गौरवण्यात आलेला आहे. कोणाला? कंबोडियन NGOला. तर आता बघूया ही न्यूज. तर कंबोडियन स्वयंसेवी संस्था जी आहे खाना सेंटर फॉर पॉप्युलेशन हेल्थ रिसर्चच्या रिसर्च टीमनं स्मार्ट गर्ल चॅटलाईन नावाची एक व्हॉट्सअप चॅटलाईन सेवा जी आहे ती सुरू केलेली होती. आणि कंबोडियन स्वयंसेवी संस्थानं खाना सेंटर फॉर पॉप्युलेशन हेल्थ रिसर्चच्या रिसर्च टीमनं, ही खाना सेंटर फॉर पॉप्युलेशन हेल्थ ही एक NGO संस्था आहे कंबोडियनमधली, सो तुम्हाला माहीत असू दे. तो या स्मार्ट गर्ल चॅटलाईननं काय झालं की कंबोडियातील महिला कामगारांना 24 तास प्रतिसाद देण्यात आला. समजा त्यांना कुठं प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर त्यांच्यासाठी 24 तास सेवा ह्या स्मार्ट गर्ल चॅटलाईनच्या माध्यमातून त्यांनी चालू केली. आणि यांनी सुद्धा लिंग आधारित हिंसा विरोधात यांनी जे आहे ते समर्थन केलेलं होतं. तर याच्यामुळं जागतिक बाजार समूहाच्या SVRI लैंगिक हिंसाचार संशोधन पुढाकारानं स्मार्ट गर्ल चॅटलाईन लागू करण्याकरता खन्ना जे आहे ते खन्ना सेंटर फॉर पॉप्युलेशन हेल्थ अँड रिसर्च या स्वयंसेवी संस्थेला जागतिक बँक समूहाद्वारे व लैंगिक हिंसाचार संशोधन पुढाकारांना एकूण $10,000 जे आहे ते रोख बक्षीस प्रदान केले. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर स्मार्ट गर्ल चॅटलाईन ही एक व्हॉट्सअप चॅटलाईन सेवा जी आहे ते कंबोडियन स्वयंसेवी संस्था जी आहे ते खन्ना
सेंटर फॉर पॉप्युलेशन हेल्थ अँड रिसर्च, ओके, तर खन्नाच पाहिजे, खन्ना सेंटर फॉर पॉप्युलेशन हेल्थ अँड रिसर्च यांनी सुरू केलेली महिलांसाठीची ही जी आहे ती व्हॉट्सअप चॅटलाईन सेवा होती. म्हणजे त्यांना काही कुठे प्रॉब्लेम आला तर ते निरसन करण्यासाठी चॅटलाईन सेवा जी होती स्मार्ट गर्ल चॅटलाईन नावाची, तर त्यांनी सुरू केलेलं होतं. त्याच्यामुळं हे एक इनिशिएटिव्ह बघून जागतिक बाजार समूह आणि SVRI यांनी काय केले की जागतिक बँक समूहाद्वारे त्यांना एकूण $10,000 रोख बक्षीस जे आहे ते प्रदान केलेलं आहे. सो तुम्हाला एवढं लक्षात ठेवा, स्मार्ट गर्ल चॅटलाईन ही व्हॉट्सअप चॅटलाईन सेवा कोणी सुरू केली, कुठल्या NGOने सुरू केली, तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. खन्ना सेंटर फॉर पॉप्युलेशन हेल्थ अँड रिसर्च आणि त्यांना $10,000 रोख बक्षीस जे आहे ते मिळालेलं आहे. ओके, सो ही दुसरी न्यूज आहे. नंतर तिसरी न्यूज आहे, ADBनं ऊर्जा क्षेत्राच्या टिकाव आणि लवचिकतेसाठी IEA सह सामंजस्य करार केलेला आहे. ओके, सो आता एशियन डेव्हलपमेंट बँक कुठे आहे आपल्याला माहीत आहे, ही मनिलामध्ये आहे. तर यांनी काय केले की 2017मध्ये पॅरिसवर आधारित म्हणजे पॅरिस करारावर आधारित आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी IAEA सह स्वाक्षरीकृत केलेल्या 3 वर्षांच्या सामंजस्य कराराचं जे आहे ते नूतनीकरण केलेलं आहे त्यांनी. ओके, नूतनीकरण सामंजस्य करारावर जो आहे ते 9 जुलै 2020 रोजी 3 वर्षाच्या कालावधीसाठी स्वाक्षरी जी आहे ती करण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा की ADB जे आहे एशियन डेव्हलपमेंट बँक, तर यांनी काय केलं, ऊर्जा क्षेत्राच्या टिकाव आणि लवचिकतेसाठी IAEA म्हणजे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी यांच्याबरोबर 3 वर्षांचा सामंजस्य करार केला. कधी केला, 9 जुलै 2020 रोजी, आणि इथून पुढे तो 3 वर्ष कंटिन्युअस राहणार आहे. ओके, सो अशा पद्धतीचं हे ADBचं आहे की तुम्हाला माहीत असू दे की ऊर्जा क्षेत्रामध्ये कोणाबरोबर करार जो आहे तो केलेला आहे. ठीक आहे, पुढची न्यूज बघा. COVID-19 पेक्षा जास्त असलेल्या मृत्यूदरासह चीनी दूतावासात कझाकिस्तानमधून अज्ञात एका न्यूमोनियाची नोंद झालेली आहे. ओके, न्यूमोनियाची नोंद झालेली. आता याच्यामध्ये ही न्यूज याच्यासाठी आलेली आहे की COVID-19 पेक्षा जास्त मृत्यूदर आहे ह्या अज्ञात न्यूमोनियाचा कझाकिस्तानमध्ये. सो कझाकिस्तानमध्ये जे चीनी दूतावास आहे यांनी कझाकिस्तानमधील जे चीनी नागरिक आहेत किंवा अधिकारी आहेत यांना त्यांनी चीनच्या आरोग्य सल्लागारांनी इशारा दिलेला आहे की तुम्ही सांभाळून राहा तिथं, कारण कोरोना व्हायरसच्या मृत्यूदरापेक्षा सुद्धा अधिक मृत्यूदर असणारे एक अज्ञात न्यूमोनिया नावाचा रोग हा कझाकिस्तानमध्ये सापडलेला आहे. सो त्याच्यामुळे ही एक न्यूज आपण इथं घेतलेली आहे. सो तुम्ही एक फक्त लक्षात ठेवा, अज्ञात न्यूमोनियाची शोध जे आहे ती तिथं कझाकिस्तानमध्ये वाढलेला आणि त्याचा मृत्यूदर कोरोना व्हायरसपेक्षा सुद्धा जास्त आहे. पुढची न्यूज आहे, पंतप्रधानांनी रिवामधील 750 मेगावॅट आशियातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे, रिवा अल्ट्रा मेगा सौर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. कधी केलं, 10 जुलै 2020 रोजी केलं. एकूण 750 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. ठीक आहे, आणि हा भारतातील सर्वात मोठा एकल साईट सौर ऊर्जा प्रकल्प आहे. म्हणजे एका ठिकाणीच एकूण 750 मेगावॅट वीज निर्मिती जी आहे ती होणार आहे. रेवा अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा प्रकल्प त्याला असं म्हटलं जातं. सो तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढचा पॉईंट बघूया. बोईंगनं भारताला 37 सैन्य हेलिकॉप्टरची डिलिव्हरी जी आहे ती पूर्ण केलेली आहे. सो बोईंग तुम्हाला माहीत असलं पाहिजे, बोईंग ही अमेरिकेची एक बहुराष्ट्रीय एरोस्पेस कंपनी आहे. आणि बोईंग यांनी काय केलं की जून 2010मध्ये भारतीय सशस्त्र दलासाठी संरक्षण मंत्रालयाने आदेश दिलेल्या सर्व सैन्य हेलिकॉप्टरची डिलिव्हरी जी आहे ही जून 2020मध्ये पूर्ण केलेली होती. आणि असं त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती एका बातमी प्रसिद्ध केली, निवेदनात त्यांनी असं सांगितलेलं की आम्ही सर्व डिलिव्हरी जी आहे ती पूर्ण केलेली आहे. सो बोईंग ही एक अमेरिकेची बहुराष्ट्रीय एरोस्पेस कंपनी आहे आणि त्यांच्याकडून जे आहे हे जवळपास 37 हेलिकॉप्टर्स जे आहेत सैन्य हेलिकॉप्टर्स ते आपण मागवलेले होते. तर 37 पैकी 22 जे आहेत ते AH-64 अपाचे हेलिकॉप्टर्स आहेत आणि CH-47F चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स आहेत. सो हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे अमेरिकेची बहुराष्ट्रीय एरोस्पेस बोईंग यांनी बनवून दिलेलं आहे. ओके, सो याच्यामध्ये मार्च 2020मध्ये हिंदू येथील एअरफोर्स स्टेशनवरती भारतीय हवाई दलाला जून 2020मध्ये अपाचे हेलिकॉप्टरची अखेरची 5 वितरण दिली गेली होती. आणि मार्च 2000मध्ये चिनूक हेलिकॉप्टरची डिलिव्हरी जी आहे ती पूर्ण झालेली होती. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा, बोईंग ही अमेरिकेची एक बहुराष्ट्रीय एरोस्पेस कंपनी आहे. एकूण 37 हेलिकॉप्टर जे आहेत सैन्य हेलिकॉप्टर्स त्यांनी आपल्याला बनवून दिलेले आहे. त्या 37 हेलिकॉप्टर्सपैकी 22 हेलिकॉप्टर जे आहेत त्याचं नाव आहे AH-64E अपाचे हेलिकॉप्टर्स आणि त्याच्यानंतर CH-47FI हे चिनूक हेवी हेलिकॉप्टर्स हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स आहेत. सो त्यांनी आपल्याला ते बनवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे पिक केलेलं आहे. संरक्षण सज्जता या चालू घडामोडीच्या चॅप्टर्समध्ये तुम्हाला हा न्यूज इम्पॉर्टंट ठरेल, त्याच्यामुळे आपण ही न्यूज पिक केलेलं आहे. पुढची न्यूज बघूया. चीनच्या कुईझौ 11 म्हणजे KZ-11 रॉकेट जे आहे ते अयशस्वी ठरलेलं आहे आणि चीनसाठी वर्षाचं तिसरं रॉकेट लॉन्चिंग जे आहे ते अपयशी ठरलेलं आहे. सो 3 वर्षाच्या विलंबानंतर 10 जुलै 2020ला
चीनच्या सॉलिड फ्युएल्ड कॅरियर रॉकेट कोइझोऊ 11ला त्याच्या पहिल्या उड्डाण दरम्यान अपयशाला सामोरं जावं लागलं आणि कोइझोऊ जे आहे म्हणजे KZ-11 जे आहे हे मूळतः 2018च्या पहिल्या समयीत लॉन्च करण्याची योजना आखलेली होती. मात्र 2020 मध्ये परत इंजिनच्या चाचणी दरम्यान झालेल्या स्फोटामुळे त्याचं लॉन्चिंग जे आहे ते उशीर झालेलं होतं. आणि हे जे रॉकेट आहे हे ज्यूकॉन उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून जे आहे ते चीनच्या प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं. सो चीनच्या मंडारिन भाषेत कोइझो म्हणजे काय फास्ट शिप म्हणतात त्याला मंडारी भाषेमध्ये चीनच्या, ठीक आहे, फास्ट शिप म्हटलं जातं. आणि कोइझो 11 हा कमी किमतीचा घन इंधनयुक्त कॅरियर रॉकेट होता ज्याला लो अर्थ आणि सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी डिझाईन केलेलं होतं. कोइझो 11 जे आहे ते चीनने 2020 मध्ये लॉन्च केलेलं 19वं रॉकेट होतं. सो पण हे लॉन्चिंग जे आहे ते अपयशी ठरलेलं आहे, ठीक आहे. यापूर्वी मार्च 2020 लॉंग मार्च 7A आणि एप्रिल 2020ला लॉंग मार्च 3B इंडोनेशियाच्या पालापा N1 कम्युनिकेशन उपग्रह लॉन्च झाल्यानंतर अयशस्वी ठरलेलं आहे. ओके, सो हे तुम्हाला माहित असू दे चीनच्या रॉकेटबद्दल. हे KZ-11 नावाचं रॉकेट आहे पण याची चाचणी जी आहे ती अपयशी ठरलेली आहे. चीनच्या मंडारी भाषेमध्ये कोइझो म्हणजे KZ म्हणजे काहीतरी फास्ट शिप, ओके. आणि कोइझो 11 कमी किमतीचा घन इंधनयुक्त कॅरियर रॉकेट होता ज्याला लो अर्थ किंवा सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी डिझाईन केलेलं होतं. चीनचं एकूण 19वं रॉकेट लॉन्चिंग होतं मात्र हे अपयशी ठरलेलं आहे. यापूर्वी मार्च 2020 मध्ये लॉंग मार्च 7A आणि एप्रिलमध्ये लॉंग मार्च 3B ह्या 3B मध्ये इंडोनेशियाच्या पालापा N1 कम्युनिकेशन उपग्रहाचा समावेश होता आणि पण ते लॉन्च झाल्यानंतर अयशस्वी ठरलेलं होतं. सो अशा पद्धतीची न्यूज आहे. संरक्षण सज्जतामध्ये तुम्हाला येऊन जाईल. पुढची न्यूज बघा की जुलै 2020 मध्ये पोस्ट डिव्हॉल्युशन महसूल तूट अनुदान म्हणून 14 राज्यांना 6,195 कोटी रुपये दिलेले आहेत. ओके, जुलै 2020 मध्ये पोस्ट डिव्हॉल्युशन महसूल तूट म्हणून 14 राज्यांना 6,195 कोटी रुपये दिलेले आहेत. सो केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागानं 8 जुलै 2020 रोजी एक नोटीस बजावली होती आणि त्यानुसार देशातील 14 राज्यांना 7,195.8 कोटी रुपये जे आहे ते जाहीर केले होते. जाहीर केलेली रक्कम 15 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार होती. सो आर्थिक वर्ष 2020-21 साठी उक्रांतीनंतरच्या महसूल तूट अनुदानांतर्गत ही मासिक हप्त्याचा चौथा हप्ता होता. हा पहिला हप्ता 13 मार्च 2020 ला जाहीर केला होता, नंतर मे 2020 मध्ये दुसरा आणि जून 2020 मध्ये तिसरा. सो आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये महसूल खात्यातील तूट भरून काढण्यासाठी अनुदान म्हणून मासिक अनुपातिक आधारावर 15व्या वित्त आयोगाने या रकमेची शिफारस केलेली होती. सो एकूण 14 राज्यांना जे आहे महसूल खात्यातील तूट भरून काढण्यासाठी 6,195 कोटी रुपये जे आहेत ते दिलेले आहेत. हे थोडं फक्त तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो इकॉनॉमिक्स मध्ये ही न्यूज येईल, सो तुम्ही लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे भारत वर्ल्ड एमपीएस एअरपोर्ट मटाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते चालवणार नाहीये. ओके, सो श्रीलंकेचे पंतप्रधान महिला राजपक्षांनी आपल्या सरकारच्या विनंतीवरून भारत सरकारनं श्रीलंकेबरोबर मटाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवण्यासाठी संयुक्त उद्योजक कंपनी न तयार करण्यास सहमती दर्शवली आहे. त्याच्यामुळे भारत जो आहे तो आता वर्ल्ड एमटीएस एअरपोर्ट मटाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवणार नाही. मटाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते श्रीलंकेने चीनकडून मोठ्या व्याज असलेल्या व्यावसायिक कर्जाद्वारे विकसित केलेलं आहे. विमानतळावर वर्षामध्ये 10 लाख प्रवाशांना हाताळण्याची एकूण क्षमता आहे त्याची. आणि 2009 मध्ये त्यांनी विमानतळाच्या बांधकामाचा आदेश दिल्यावर श्रीलंकेचे विद्यमान पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या नावावर या विमानतळाला नाव देण्यात आलं. मात्र आता हे तोट्यात चालले, त्याच्यामुळे भारत सरकार हे काय विमानतळ जे आहे ते चालवणार नाहीये सध्या. ओके, सो मटाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळ एक चर्चेत होतं, सो तुम्ही लक्षात ठेवा. नंतर 10 जुलैला राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिवस म्हणून साजरा केला जातो. तर प्रत्येक 2001 मध्ये जे आहे ते भारत सरकारनं 10 जुलै जे आहे हा दरवर्षी राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्याचा उपक्रम जो आहे तो सर्वप्रथम मुंबईच्या मध्यवर्ती मत्स्य शिक्षण संस्थेने घेतला होता. त्याच्यानंतर 2001 मध्ये भारत सरकारने याची घोषणा केलेली आहे. तर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या ग्लोब फिशच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2019 मध्ये भारत जो आहे हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जलचर उत्पादक देश आहे. ठीक आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जलचर उत्पादक देश आहे भारत. तसेच भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश आहे. सो तुम्ही लक्षात ठेवा 10 जुलै राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिवस. ओके, पुढची न्यूज बघा. राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीरमध्ये 43 कोटी रुपयांचे 6 सामरिक पूल उभारलेले आहेत आणि हे पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी कंप्लीट केलेले आहेत. प्रकल्प संपर्क ह्या जो आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन प्रकल्प संपर्क त्यांनी हे सर्व जे आहे ते पूल जे आहे ते 6च्या 6 बांधून पूर्ण केलेले आहेत कमी वेळामध्ये. याला एकूण 43 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. सो एकूण 6 पूल आहेत. तारणा 1 ब्रिज 160 मीटरचा, तारणा 2nd ब्रिज 300 मीटरचा, पलवण ब्रिज आहे 91 मीटरचा, घोडावाला पूल 151 मीटरचा,
पहाडीवाला पूल 61 मीटरचा आणि पन्याली ब्रिज जो आहे 31 मीटरचा आहे. सो असे एकूण 6 पूल जे आहेत या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन प्रकल्प संपर्कच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत. ठीक आहे. सो हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. एकूण 43 कोटी रुपये या पुलांना खर्च आलेला आहे. पुढची न्यूज आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं, त्याला CBDT म्हणतो, आणि भारतीय सुरक्षा विनिमय मंडळाने एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन्ही संस्था ज्या आहेत म्हणजे CBDT आणि SEBI यांच्यामध्ये डेटा एक्सचेंजसाठी एक सामंजस्य करार केलेला आहे. सो याची सामायिक असं एकमेकांची माहिती पुरवण्यासाठी किंवा नियमितपणे या दोन्ही संस्थांमध्ये डेटा आणि माहिती सामायिक करणं सुलभ होण्यासाठी हा करार जो आहे तो केला जातो. सो भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड जे आहे त्याचं मुख्यालय आहे मुंबईला. याचे अध्यक्ष जे आहे ते अजय त्यागी याचे अध्यक्ष आहेत. आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ जे आहे CBDT याचं मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. त्याचे अध्यक्ष आहेत प्रमोदचंद्र मोदी, हे याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष आहेत. सो पॉईंट तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. पुढची न्यूज आहे ब्लूज बद्दल. सो ब्लूज आपण काल सुद्धा डिस्कस केलेलं होतं. सो ब्लूज जे आहे ते 8 जुलै 2020 रोजी ओडिसाचे जे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक यांनी भुवनेश्वर लँड यूज इंटेलिजन्स सिस्टम याची सुरुवात केली. हा सामान्य प्रशासन आणि लोक तक्रार विभागांचा मुख्य विकास आहे. सो ओडिशा आता काय करणार आहे, या ब्लूजच्या माध्यमातून अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सरकारी जमिनीवर नजर ठेवणार आहे. आणि सरकारी नजर ठेवून त्यांच्यामार्फत ज्या उच्च रिझॉल्युशन उपग्रह प्रतिमा मिळतात तर त्याचा ॲनालिसिस ते करणार आहेत. सो अशा पद्धतीचे हे आहे काय म्हणतात त्याला की तंत्रज्ञान वापरणारं ओडिशा जे आहे हे भारतामधलं पहिलं राज्य असं बनलेलं आहे. सो ब्लूज जी आहे ती एक वेब आणि मोबाईल आधारित उपाय आहे जमीन वापराच्या अनधिकृत बदलावर नजर ठेवण्यासाठी आणि सरकारी जमिनीवरचं अतिक्रमण रोखण्यासाठी. ओडिशाचे मुख्यमंत्री जे आहेत ते आहेत नवीन पटनाईक, राज्यपाल आहेत गणेशलाल आणि राजधानी आहे भुवनेश्वर ओडिशाची. सो तुम्ही लक्षात ठेवा. ब्लूज आल्यानंतर तुम्हाला माहित असू दे भुवनेश्वर लँड यूज इंटेलिजन्स सिस्टम ओडिशा. ओके, लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे 8 जुलै 2020 रोजी 8 जुलै 2020 रोजी जे आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT माजी विद्यार्थी परिषदच्या ॲल्युमिनियम कौन्सिलनं कोविड-19 वर संयुक्त संशोधन आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह रुग्ण डेटा विश्लेषणासाठी जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी CSIR यांच्यासोबत जो आहे तो एक करार केलेला आहे म्हणजे स्वाक्षरी केलेली आहे त्यांनी. म्हणजे IIT माजी विद्यार्थी परिषदच्या ॲल्युमिनियम कौन्सिल आणि जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी CSIR यांच्यामध्ये करार झालेला आहे डेटा विश्लेषणासाठी, रुग्णांचं जे डेटा विश्लेषण आहे त्याच्यासाठी. सो IIT माजी विद्यार्थी परिषद जे आहे ते मुंबईमध्ये एक मेगा लॅब स्थापित करणार आहेत आणि जगातील सर्वात मोठी आण्विक निदान प्रयोगशाळा आणि उपचारावर आधारित जीवशास्त्रासाठी मेगा एटिकची सुद्धा ते आहे मेगा TXची स्थापना हे करणार आहेत. हे अँटीबॉडीशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. मेगा TX आणि मेगा लॅबची स्थापना जी आहे ती मुंबईमध्ये होणार आहे. सो IIT माजी विद्यार्थी परिषद एकूण 23 IIT आणि इतर भागीदार तांत्रिक संस्थांची माजी विद्यार्थी शिक्षकांची सर्वात मोठी संस्था आहे ही. आणि सामाजिक महत्त्व असलेले प्रकल्प राबवण्यासाठी 2019 मध्ये परिषदेची स्थापना जी आहे ती केली गेली होती. आणि CSIR IGIB काय आहे तर CSIR IGIB जे आहे ते जिनोमिक्स, आण्विक औषध, बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि प्रथिनिमिक्स या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय महत्त्व संशोधन करण्यासाठी गुंतलेली एक संस्था आहे. याचे संचालक जे आहेत ते अनुराग अग्रवाल आहेत आणि याचं स्थान कुठे आहे, नवी दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा एक करार तुम्ही लक्षात ठेवा. भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे IITचे माजी विद्यार्थी परिषदेचे ॲल्युमिनियम कौन्सिल प्लस जिनोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी म्हणजे CSIR IGIB यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. ओके, रुग्णांच्या डेटा विश्लेषण याच्यामध्ये होणार आहे. सो याच्यामध्ये हा करार झालेला आहे. IIT माजी विद्यार्थी परिषदेची स्थापना 2019 मध्ये झालेली होती सामाजिक महत्त्व असलेले प्रकल्प राबवण्यासाठी. सो एकूण 23 IIT आणि इतर भागीदार तांत्रिक संस्थांचे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांची सर्वात मोठी ही IIT माजी विद्यार्थी परिषद आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढची न्यूज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद, त्याला IITHनं NIIDIA भागीदारी केली आणि व्यावसायिक हेतूवर संशोधन काम वेगवान करण्यासाठी भारताचं पहिलं NVIDIA आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी सेंटर जे आहे ते स्थापन केलेलं आहे. कोणी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद यांनी, लक्षात ठेवा. सो या भागीदारांना आता काय होणार आहे की कृषी असेल, स्मार्ट शहरे असतील आणि भाषा समजुती असतील या पैलूमध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधन सुधारण्यावरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. आणि भारतीय अद्वितीय आव्हानावर नवीन जगाच्या आव्हानांना नवीन उत्तर शोधण्यासाठी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते सेंटर जे आहे ते मदत करणार आहे. सो NVIDIA काय आहे तर एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. याचं मुख्यालय आहे कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्सला. याचे सहसंस्थापक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जेन्सेस हुआंग आणि IITHचे संचालक आहेत BS मूर्ती. सो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद IITH यांनी काय केलं,
NVIDIA सोबत भागीदारी केली. कशासाठी भागीदारी केली की व्यावसायिक हेतूवरती संशोधन काम वेगवान करण्यासाठी. ओके, आणि ही भागीदारी करून NVIDIA आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी सेंटर हे स्थापन केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळं कृषी असेल, स्मार्ट शहर असेल, भाषा समजूत असेल, या पैलूमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधन सुधारण्यावरती लक्ष केंद्रित जाणार आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. जेन्सेन हुआंग कोण आहेत? हे NVIDIAचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहसंस्थापक आणि अध्यक्ष आहेत आणि IITH चे संचालक कोण आहेत? BS मूर्ती. लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं 8 जुलै 2020 रोजी खालील प्रस्तावांना जे आहे ते मान्यता दिलेली आहेत. कुठले प्रस्ताव? तर मंत्रिमंडळानं ज्या आहेत ते रुपये 1 लाख कोटीच्या एकूण आर्थिक सुविधा ज्या आहेत ह्या कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत दिलेल्या आहेत, एकूण 1 लाख कोटीच्या. ओके, नंतर OICL, NICL आणि UIICL ह्या सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमान कंपन्यांसाठी 12,450 कोटी रुपयांच्या भांडवलाचं अधिग्रहण जे आहे ते मंत्रिमंडळ मंजूर केलं, त्याच्यामुळे त्याचं विलिनीकरण थांबलं. मंत्रिमंडळानं PMJKY ओके PMGKY याच्या अंतर्गत जून ते ऑगस्ट 2020 या कालावधीत आणखीन 3 महिन्यासाठी 24% EPF योगदानासाठी मान्यता देण्यास परवानगी दिलेली आहे. तसंच शहरी स्थलांतरित आणि गरिबांसाठी परवडणारी भाडेकरू घरे संकुलाच्या 600 कोटींच्या विकासास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळाने लाभार्थ्यांना गरीब कल्याण योजना उज्ज्वला याची मुदत जी आहे ती 3 महिन्यासाठी वाढवली. तसंच PMGKYच्या मुदतवाढीस 5 महिन्यांची मुदत जी आहे ती दिलेली आहे. त्याच्यामुळे जुलै ते नोव्हेंबर 2020 पर्यंत संपूर्ण चणा किंवा डाळीचं जे आहे ते विनामूल्य वितरण केलं जाणार आहे. तसंच मंत्रिमंडळाने PMGKYच्या मुदतवाढीस 5 महिन्याची मुदतवाढ दिली. त्याच्यामुळे जुलै ते नोव्हेंबर 2020 पर्यंत मोफत धान्य वाटप जे आहे ते केलं जाणार आहे. फक्त काय कुठल्या प्रस्तावांना मान्यता दिली हे तुम्हाला याच्यामध्ये पिक करून सांगितलेलं आहे. पुढची न्यूज बघा की 9 जुलै 2020 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बी द रिवायवल इंडिया अँड अ बेटर न्यू वर्ल्ड, बी द रिवायवल इंडिया अँड अ बेटर न्यू वर्ल्ड या थीमवर आधारित 3 दिवसीय व्हर्च्युअल इंडिया ग्लोबल सप्ताह 2020च्या उद्घाटन सत्राला संबोधित केलेलं आहे. सो इंडिया इंक ग्रुप UK हेडक्वार्टर मीडिया हाऊसद्वारे UK येथे आयोजित जागतिक नेत्यांनी आणि उद्योगातील जे संबंधित मेन आहेत संचालक यांनी भारतातील संधी बरोबरच जागतिक आर्थिक पुनरुज्जीवनोत्तर कोरोना व्हायरस विषयक बाबीविषयी चर्चा करण्याच्या उद्देशाने ही व्हर्च्युअल मीट जी आहे ती भरवलेली होती. कोणी भरवलेली होती? इंडिया इंक ग्रुप UK हेडक्वार्टर्स यांनी भरवलेली होती. इंडिया इंक ग्रुपचे अध्यक्ष कोण आहेत? मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष कोण आहेत? मनोज लाडवा हे इंडिया ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सो याची थीम काय होती? बी द रिवायवल इंडिया अँड अ बेटर न्यू वर्ल्ड. लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे, आशियाई पॅसिफिकमधील कर्करोगाची तयारी, सर्वव्यापी कर्करोग नियंत्रणाकडे प्रगती या विषयावरील इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटच्या EIUच्या अहवालानुसार आशिया पॅसिफिकच्या 10 देशांमध्ये कर्करोगाच्या तपास तयारीसाठी एकूण 51.6 गुणासह भारत जो आहे तो 8व्या स्थानावरती राहिलेला आहे. सो एक अहवाल निघालेला आहे, आत्ता इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटचा अहवाल निघालेला आहे. कसला अहवाल आहे हा? आशिया पॅसिफिकमधील कर्करोगाची तयारी, सर्वव्यापी कर्करोग नियंत्रणाकडे प्रगती या नावाचा अहवाल आहे. सो या अहवालानुसार आशिया पॅसिफिकच्या 10 देशांमध्ये कर्करोगाच्या तयारीसाठी एकूण 51.6 गुणासह भारत जो आहे तो 8व्या स्थानावरती आहे. सो रोचे यांनी प्रायोजित केलेल्या अहवालानुसार EIUच्या इंडेक्स ऑफ कॅन्सर प्रिफरन्सेस म्हणजे IPC मधील निष्कर्षाची तपासणी केली गेली, जी जागतिक IPCच्या निष्कर्षावरती तयार केली गेली. एकूण 45 स्वतंत्र निर्देशांकावर आधारित 28 देशांचे मूल्यांकन जे आहे ते करण्यात आलं आणि या अहवालामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा याच्यामध्ये समावेश आहे. सो इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट याचं मुख्यालय जे आहे ते लंडनला आहे, युनायटेड किंगडम UK मध्ये. याचे व्यवस्थापकीय संचालकीय किंवा CEO जे आहे ते रॉबिन ब्यू आहेत. सो या अहवालामध्ये भारत जो आहे तो 51.6 गुणासह 8व्या स्थानावरती राहिलेला आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हा अहवाल बनवण्यासाठी एकूण 45 स्वतंत्र निर्देशकांचा वापर केला गेला. याच्यामध्ये एकूण 10 देशांचा समावेश आहे, ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, थायलंड आणि व्हिएतनाम. इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट्स याचं मुख्यालय आहे लंडनला, व्यवस्थापकीय संचालक आहेत रॉबिन ब्यू. लक्षात ठेवायचं नाव. ठीक आहे. पुढची न्यूज आहे, नेपाळमध्ये जे आहे श्री महादेव मस्त चतुर्दय कॅम्पस
हे जे आहे ते भारताच्या अर्थसहाय्याने केलेल्या नवीन प्रशासन आणि शैक्षणिक ब्लॉकचं उद्घाटन जे आहे 6 जुलै 2020 रोजी नेपाळ भारत मैत्री विकास सहकार्य कार्यक्रमाअंतर्गत जे आहे एका व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नेपाळच्या मुगू जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे. सो श्री महादेव मस्त चतुर्दो कॅम्पस हा काय आहे, एक नवीन प्रशासन आणि शैक्षणिक ब्लॉक आहे नेपाळमध्ये. हे भारताच्या सहाय्याने विकसित केलेलं आहे, लक्षात ठेवा. यासाठी एकूण 35.11 दशलक्ष सुमारे 22 दशलक्ष किंवा 2.20 कोटी रुपये ह्याला लागलेले टोटल. आणि भारताच्या मदतीनं हे अर्थसहाय्यानं हे श्री महादेव मस्त चतुर्दो कॅम्पस जो आहे तो नेपाळमध्ये तयार केलेला आहे. हे नेपाळमध्ये कुठे आहे, मुगू जिल्ह्यामध्ये आहे हा कॅम्पस. याची हे जे अंमलबजावणी बांधकाम जिल्हा समन्वय समिती मुगू याने राबवलं. याचं उद्घाटन जे आहे ते ग्रामविकास परिषद रतापानी मुगू जिल्ह्यातील लुई शाळा व्यवस्थापन समिती भारतीय दूतावास काठमांडू यांच्या प्रतिनिधींनी या इमारतीचं जे आहे ते उद्घाटन केलेलं आहे. सो फक्त तुम्हाला माहीत असू दे, हे नेपाळमधील मुगू जिल्ह्यामध्ये आहे श्री महादेव मस्त चतुर्दो कॅम्पस. ठीक आहे. पुढची न्यूज बघा. 9 जुलै 2020 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकच्या आकडेवारीनुसार 2020-21 मध्ये तामिळनाडूने भारतातील राज्यामधील बाजारपेठेमध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे. कशा संदर्भामधलं प्रथम स्थान आहे, तर जे त्यांनी राज्याच्या विकासासाठी जे कर्ज घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये तामिळनाडू जे आहे ते भारतातील राज्यामधल्या पहिल्या क्रमांकावरती आहे. सो तामिळनाडूकडे वरती आहे 17% कर्ज आहे जवळपास. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे, एकूण 25,500 कोटी रुपयांचा कर्ज आहे. नंतर आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेशचा नंबर आहे 9%चं कर्ज 70,000 कोटीचं. त्याच्यानंतर राजस्थानचा नंबर आहे. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कुठं आहे, मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्राचा राज्यपाल आहेत याचं शक्तिकांत दास. ओके. आणि उपराज्यपाल किंवा म्हणजे ह्याच्यामध्ये सदस्य कुठले आहेत ते तुम्हाला माहीत असू दे. बिबू प्रसाद कानुंग आहेत, महेश कुमार जैन आहेत, मायकेल देबात्रा पात्र आहेत. अजून एक सदस्य याच्यामध्ये नेमलेले आहेत. तो रिझर्व्ह बँकेचे मुख्य जे आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मुख्य कोण आहे, शक्तिकांत दास आहेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. आणि उपगव्हर्नर कोण आहेत, बिपू प्रसाद कानुंगो, महेश कुमार जैन आणि मायकेल देबात्रा पात्र. अजून एकाची निवड याच्यामध्ये झालेली नाही. मात्र राज्य विकास कर्ज घेणारं तामिळनाडू हे पहिलं टॉपवरती आहे भारतात. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र, मग आहे आंध्र प्रदेश आणि मग आहे राजस्थान. तो तुम्हाला माहीत असू दे. ठीक आहे. पुढची न्यूज बघा. डन अँड ब्रॅडस्ट्रीट D&B कंट्री रिस्क अँड ग्लोबल आउटलुकचा अहवाल एक निघालेला आहे. डन अँड ब्रॅडस्ट्रीट D&B कंट्री आणि ग्लोबल आउटलुकचा अहवाल. यामध्ये एकूण 122 देशांचा समावेश याच्यामध्ये. सो या अहवालानुसार 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था जी आहे ही 5.2% घसरण्याची शक्यता आहे, जी दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घसरण जी आहे ती ठरणार आहे. नंतर 2009 मध्ये सुद्धा जागतिक मंदी जी होती, जागतिक आर्थिक संकट आलं होतं, त्यावेळी 1.7% जे आहे हे जागतिक अर्थव्यवस्था जी होती ती ढासळलेली होती. पण आता या अहवालानुसार असं सांगतात की 2022 पर्यंतच्या आधी तरी जे जागतिक अर्थव्यवस्था आहे ती रुळावरती येणार नाही. सो याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो 4 दशकांच्या सकारात्मक वाढीनंतर या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची ढासळण जी आहे हे ढासळण्याची अपेक्षा आहे याच्यामध्ये. सो मार्च 2020 मध्ये D&Bने काय केलं, DB 4D वरून भारताचं रेटिंग DB 5C पर्यंत खाली आणलं त्यांनी. आणि 1994 पासूनच्या जोखमीची पातळी आणि उच्च पातळीची पातळी जी आहे ती दर्शवली. DB 5 म्हणजे काय, उच्च जोखीम आणि असं सूचित करते की अपेक्षित परताव्याशी बरीच अनिश्चितता, म्हणजे परतावा काय मिळू शकणार नाही, परताची अनिश्चितता असणं. सो DB 5 हे तुम्ही लक्षात ठेवा. तसंच व्यवसायानं त्यांचा संपर्क मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो याच्यामध्ये, किंवा उच्च जोखमी व्यवहार निवडण्यासाठी याच्यामध्ये सजेस्ट केलं जातं. सो डन अँड ब्रॅडस्ट्रीटबद्दल बघूया. सो डन अँड ब्रॅडस्ट्रीट कंट्री रिस्क इंडिकेटर एखाद्या देशात व्यवसाय करण्याच्या जोखमीचे तुलनात्मक सीमापार मूल्यांकन प्रदान करतो. जोखीम निर्देशांक DB 1 ते DB 7 पर्यंतच्या 7 बँडमध्ये एकूण विभागलं जातं. DB 1 हा सर्वात कमी धोका असतो. प्रत्येक बँड क्वारिल्टर्स A-D मध्ये विभागलेला जातो, ज्यामध्ये A-B अशाच प्रकारचा कमी धोका जो आहे तो दर्शवला जातो. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्ही की एकूण DB 1 ते DB 7 पर्यंत एकूण 7 बँडमध्ये एखाद्या अर्थव्यवस्थेला विभागलं जातं. आणि DB 1 मध्ये सर्वात कमी धोका असतो, DB 7 मध्ये सर्वात अधिक धोका असतो. ह्या डन अँड ब्रॅडस्ट्रीटचं मुख्यालय जे आहे ते न्यू जर्सी युनायटेड स्टेट्समध्ये आहे. याचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं एक ऑफिस आहे. याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत किंवा आंतरराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष किंवा अंतरिम देशानेते जुलियन प्रॉवर याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. व्यवस्थापकीय संचालक भारतामधले आहेत त्याचे मनीष सिन्हा, आणि मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत अरुण सिंह. सो तुम्ही लक्षात ठेवा डन अँड ब्रॅडस्ट्रीट जे आहे D&B कंट्री रिस्क अँड ग्लोबल आउटलुकचा अहवाल याच्यानुसार एकूण 5.2% जगाची अर्थव्यवस्था जी आहे ती ढासळण्याची शक्यता आहे 2022 पर्यंत, तरी ते आपल्या रुळावरती येणार नाही. भारताचं रेटिंग जे आहे ते DB 4D वरून त्यांनी DB 5C पर्यंत खाली आणलेलं आहे. एवढं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे.
पुढची न्यूज बघूया. विमान नियामक आणि विकास प्राधिकरणानं म्हणजे IRDAI याचे कार्यकारी संचालक जे आहेत सुरेश माथुर यांच्या अध्यक्षतेखाली एक 9 सदस्यीय कार्यसमूह स्थापन केलेला आहे, ज्यामुळे उद्भवणाऱ्या विविध जोखमींचा सामना करण्यासाठी महामारी जोखीम पूल स्थापित करण्याची शक्यता आहे. सो हे काय करणार आहेत की जे आरोग्यासारख्या आपत्कालीन स्थिती आहे सो त्याच्या संदर्भामध्ये शिफारस करणार आहेत आणि कुठले जे आहेत ते व्यवसाय जो आहे हा विमान नियामक आणि विकास प्राधिकरणासाठी जी आता पुढे जोखीम जे होणार आहे ओके कोणी हे झालं एक्सपायर वगैरे झालं तर त्यांच्यासाठी कशा प्लॅन करायचा यासाठी हे जे आहे ते सदस्य कार्यगट जो आहे तो शिफारस करणार आहे. भारतीय विमान नियामक आणि विकास प्राधिकरण हे जे याचे स्थान जे आहे हैदराबाद तेलंगणामध्ये आहे मेन. याचे अध्यक्ष आहेत सुभाषचंद्र खुंटिया. ह्या भारतीय विमान नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. सो एकूण 9 सदस्यीय कार्यसमूह आहे हा आता उद्भवणाऱ्या विविध जोखमींचा सामना करण्यासाठी महामारी जोखीम पूल स्थापित करणार आहेत आणि विविध शिफारशी करणार आहेत कशा पद्धतीने आपल्याला आता पुढे जावं लागेल या संदर्भात. सो सुरेश माथुर यांच्या अध्यक्षतेखाली हा 9 सदस्यीय कार्यसमूह जो आहे तो स्थापन केलेला आहे. सो विमान नियामक आणि विकास प्राधिकरणाचे स्थान आहे हैदराबाद तेलंगणा. अध्यक्ष कोण आहे? सुभाषचंद्र खुंटिया. याला लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे. भारतीय स्पर्धा आयोगानं प्रस्तावित जोडणी जी आहे ती मान्यता दिलेली आहे, ज्यात युरोस इंटरनॅशनल PLC, STX फिल्मवर्क्स इंक त्यालाच STX आणि मार्को अलायन्स लिमिटेड मार्को यांच्यामध्ये समावेश आहे. ठीक आहे. सो युरोस PLC जे आहे याचं मुख्यालय आहे आयल ऑफ मॅन ब्रिटिश बेटाजवळ. ह्याचे कार्यकारी अध्यक्षाने गट मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत किशोर लुल्ला आणि अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक युरोस इंडियाचे आहेत सुनील लुल्ला. ठीक आहे. सो यांचं फक्त एक मर्जर झालेलं आहे. कोणाकोणाचं मर्जर झालेलं आहे तर युरोस इंटरनॅशनल PLC, STX फिल्मवर्क्स इंक आणि मार्को अलायन्स लिमिटेड यांचं मर्जर झालेलं एवढं तुम्ही फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढची न्यूज आहे. 25 जून 2020 रोजी 31 वर्षीय इजिप्शियन स्क्वॅश खेळाडू आणि जगातील अव्वल रँकिंग महिला स्क्वॅश प्लेयरने रेनेम एल वेल्लीने आपली 18 वर्षाची क्रीडा कारकीर्द संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. त्याच्यामुळे कोणत्याही खेळामध्ये जगातील सर्वोच्च रँकिंग मिळवणारी ती पहिली अरब महिला आहे. नंतर आता ती निवृत्त झाल्यामुळं नुरान गोहरनं वेल्लीच्या निवृत्तीनंतर प्रथम क्रमांकाचा दावा जो आहे तो केलेला आहे. जोशना चिन्नप्पा ही 33 वर्षीय भारतीय स्क्वॅश खेळाडू आहे. आता ही पहिल्या 10 मध्ये ती दाखल झालेली आहे जोशना चिन्नप्पा. सो इजिप्तचे अध्यक्ष आहेत अब्देल फताह अल सिसी. पंतप्रधान आहेत मुस्तफा मॅडबौली. कॅपिटल आहे इजिप्तचं कैरो आणि इजिप्तचं चलन आहे इजिप्शियन पाऊंड. ठीक आहे. सो रेनेम एल वेल्लीने ही स्क्वॅश खेळाडू आहे इजिप्तची. लक्षात ठेवा तिने निवृत्ती घेतलेली आहे. पुढची न्यूज आहे. आयव्हरी कोस्टच्या सत्तारूढ पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार अमादो गॉन कोलिबली हे जे आहेत आयव्हरी कोस्ट. ठीक आहे. आयव्हरी कोस्टचे पंतप्रधान होते हे लक्षात ठेवा अमादो गॉन कोलिबली यांचं फ्रान्समध्ये 2 महिन्याच्या उपचारानंतर परतल्यानंतर काही दिवसात अबिजान आयव्हरी कोस्ट येथे निधन झालेलं आहे. ते आयव्हरी कोस्टचे पंतप्रधान होते 2017 पासून. नंतर ते आता आगामी निवडणूक राष्ट्रपती पदाचे सुद्धा उमेदवार होते. ठीक आहे. कारण अलासानो ओआटारा यांना त्यांच्या दुसऱ्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळानंतर राजीनामा द्यावा लागला होता. सो त्याच्यामुळे आता हे राष्ट्रपतीचे पण उमेदवार होते पण त्यांचं आता निधन झालेलं आहे. ते आयव्हरी कोस्टच्या सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार होते. सो तुम्ही लक्षात ठेवा. आयव्हरी कोस्टचं जे आहे यामासॉक्रो हे त्यांचं हे आहे भांडवल आहे. अध्यक्ष आहेत अलासने ओहुतारा आणि आयव्हरी कोस्टचं चलन आहे पश्चिम आफ्रिकन CFA फ्रँक नावाचं. ठीक आहे. अध्यक्ष आहेत अलासने ओहुताराप्ता आणि चलन आहे पश्चिम आफ्रिकन CFA फ्रँक. ठीक आहे. सो तुम्ही लक्षात ठेवा. ह्याची जी राजधानी आहे आयव्हरी कोस्टची राजधानीचं नाव आहे यामासॉक्रो. थोडेसे क्रिटिकल नाव आहेत पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. फक्त आयव्हरी कोस्टचे पंतप्रधान त्यांचं निधन झालेलं एवढं तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. पुढची न्यूज आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेत्री विनोदकार जगदीप यांचं वांद्र्यातील निवासस्थानी 81व्या वर्षी निधन झालेलं आहे. जगदीप यांचं सय्यद इश्तियाक अहमद जाफरी असं त्यांचं मूळ नाव आहे. शोले चित्रपटातील सुरमा भोपाळी या भूमिकेसाठी आणि खंबा उकाडके या त्यांच्या अभिव्यक्तीबद्दल ते ओळखले जातात. त्यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी दतिया मध्य प्रदेश MP येथे झालेला आहे. सो जगदीश यांच्याबद्दल बघा की त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये अफसाना या चित्रपटामधून पदार्पण केलं. जो चित्रपट निर्माते BR चोप्रा दिग्दर्शित यांचं सुद्धा पदार्पणच होतं त्या चित्रपटातून. सो दोघांनी पण ॲट ए टाइम एका वेळी त्यांनी पदार्पण केलेलं आहे अफसाना चित्रपटात. याचं दिग्दर्शन केलं होतं BR चोप्रा यांनी आणि त्यांचं सुद्धा पदार्पणच होतं. तर ते विनोद वेळेसाठी ते विनोदाचं टायमिंग त्यांचं अफाट होतं. तर ते विनोद वीर म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यांनी एकूण 400हून अधिक चित्रपटामध्ये काम केलं, ज्यात अब्दिल दूर नहीं, KA अब्बासचा जो आहे तो मुन्ना चित्रपट, नंतर गुरुदत्तचा आरपार, बिमल रॉयचा दो बेगा जमीन आणि AVMचा हम पंचे एक डालके
याचा त्या चित्रपटामध्ये त्यांनी केलेला यांचा समावेश होतो. संस्मरणीय भूमिका त्यांचा विचार केला तर पुराण मंदिर, अंदाज अपना अपना याच्यामध्ये सलमान खानचे वडील आणि चायना गेटमधील सुभेदार रमैया ह्या चित्रपटांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. याच्यामध्ये सुरमा भोपाळी यांचं त्यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटाचं जे शोले या स्वतःच्या व्यक्तिरेखेवर आधारित होतं. त्यांच्या शेवटचा चित्रपट होता मस्ती नाही सस्ती, हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यांना आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीमधील भारतीय चित्रपट सूचीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार जो आहे तो दिलेला आहे. मध्य प्रदेशबद्दल जर विचार करायचा गेला तर राजधानी आहे भोपाळ, राज्यपाल आहेत लालजी टंडन. 28 जून 2020 रोजी लालजी टंडन अनुपस्थितीमुळे आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार जो होता सोपवण्यात आला होता आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंह चौहान म्हणून. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जगदीप यांच्याबद्दल लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन जनरेट होऊ शकतो. पुढची न्यूज आहे 8 जुलै 2020 रोजी राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी 8 जुलै ते 14 जुलै या कालावधीत आठवड्याभर चालणारी प्युअर फॉर शुअर ही मोहीम राबवली. ही मोहीम कशा संदर्भामध्ये आहे? दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची सुनिश्चितता करण्यासाठी प्युअर फॉर शुअर ही मोहीम राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी राजस्थानमध्ये राबवलेली आहेत. सो याच्यामध्ये अन्न सुरक्षा कार्यालय नमुने तपासण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि सुविधा पुरवणार आहे. आता या मोहिमेच्या अंतर्गत विभागीय स्तरीय अन्न चाचणी प्रयोगशाळा या मोहिमेसाठी वापरल्या जाणार आहेत आणि अन्न सुरक्षा कार्यालय FSSAI ॲपवर नमुन्याशी संबंधित माहिती अपलोड करतील आणि अधिकाऱ्यांना दररोज मुख्यालयात प्रचाराचा अहवाल अद्ययावत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. जर नमुना चाचण्यामध्ये यशस्वी झाल्यास नियमानुसार कारवाई जी आहे ती केली जाणार आहे. सो FSSAI बद्दल समजा अध्यक्ष कोण आहेत त्याचे रीटा TOT आहेत, CEO कोण आहेत अरुण सिंगल आहेत FSAIचे, कार्यकारी संचालक आहेत राजीव कुमार जैन आणि FSSAIचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येतं. सो प्युअर फॉर शुअर ही जी योजना आहे ही राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी राबवलेलं आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची शुद्धता निश्चित करण्यासाठी. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. ठीक आहे. पुढची न्यूज बघा. ऑस्ट्रेलियाला मालाबार नेव्हल एक्झरसाइजमध्ये समाविष्ट करण्याबाबत भारत सरकार लवकरच निर्णय जो आहे तो घेणार आहे. आता ऑस्ट्रेलियाला या मालाबार नेव्हल एक्झरसाइजमध्ये समाविष्ट का करायचं आहे? कारण या नौदल अभ्यासामध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश हा क्वाड युतीच्या सैनिकीकरणाच्या दिशेने असणारे एक पाऊल आहे आणि अशा उपक्रमाचा चिन्ह नेहमीच विरोध केलेला आहे. या व्यतिरिक्त जपान आणि अमेरिका देखील ऑस्ट्रेलिया या युतीमध्ये सामील होण्याच्या बाजूने आहेत आणि त्यासाठी भारतावरती दबाव आणत आहेत. त्याच्यामुळे भारत सरकार ज्याचा ऑस्ट्रेलिया मालाबार नेव्हल एक्झरसाइजमध्ये समाविष्ट करण्याबाबत लवकर जो आहे तो निर्णय घेणार आहे. लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे भासन 4 द्वीप. तर याला 4 पिया असेही म्हटलं जातं. या भासन 4 द्वीपला 4 पिया हे बांगलादेशामधलं एक बेट आहे. हे बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि या बेटाची स्थापना वर्ष 2006 मध्ये हिमालयातील गाळ जे आहेत यांनी केली होती. हिमालयातील गाळाचं संचयन होऊन या बेटाची स्थापना झाली होती. याचं क्षेत्रफळ आहे 40 किलोमीटर वर्ग. हे भासन 4 द्वीपचं क्षेत्रफळ आहे. आता चर्चेमध्ये काय हे भासन 4 द्वीप? तर बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी अलीकडेच असं म्हटलं की जोपर्यंत रोहिंग्या शरणार्थी मायदेशी परत येण्यास राजी होत नाहीत तोपर्यंत त्यांना बेट सोडण्याची परवानगी जी आहे ती दिली जाणार नाही. सो त्याच्यामुळे भासन 4 द्वीप जे आहे ते चर्चेमध्ये आलेलं होतं. सो हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे भासन 4 द्वीप बद्दल. नंतर समाधानातून विकास. हरियाणा सरकारनं जारी केलेल्या बाह्य विकास शुल्क EDC आणि पायाभूत विकास शुल्क IDC मुळे प्रदीर्घ थकबाकी वसूल करण्यासाठी ही एक वेळची तोडगा योजना राबवलेली आहे. कुणी राबवलेली? समाधानातून विकास योजना हरियाणा सरकारनं राबवलेली आहे. कशासाठी? थकबाकी वसूल करण्यासाठी. ही योजना केंद्र सरकारच्या विवादातून आत्मविश्वास 2020 या योजनेवरती ही योजना आधारित आहे. समाधानातून विकास नावाची. लक्षात ठेवा हरियाणा सरकार याच्याशी रिलेटेड आहे. ओके. नंतर पंतप्रधान कुसुम योजना जी आहे तर या पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत नोंदणीचा दावा करणाऱ्या फसव्या वेबसाईट्स विरुद्ध सरकारनं जे आहे ते सल्लामसलत किंवा एखादा क्लेम अडवजारी जी आहे ती जारी केलेली आहे. सो याच्यानुसार काय आहे की केंद्रीय नवीन आणि नूतनीकरण योग्य ऊर्जा मंत्रालयानं 10 जुलै 2020 रोजी पंतप्रधान कुसुम योजनेत नोंदणीकृत प्रस्तावांच्या फसव्या वेबसाईटच्या विरोधात एक नवीन सल्लागार किंवा ॲडवायझरी जारी केलेली आहे. सो PM कुसुम योजनेचं उद्दिष्ट मेन आहे सौरपंप बसवणं, विद्यमान ग्रीड कनेक्टेड कृषी पंपाचं सोलरायझेशन करणं, ग्रीड कनेक्ट नूतनीकरणक्षम ऊर्जा संयंत्र स्थापन करणं. ओके. पण आता अलीकडेच जे आहे ते मंत्रालयाला एकूण 2 नवीन वेबसाईट सापडल्या ज्या पंतप्रधान कुसुम योजनेसाठी नोंदणी पोर्टल असल्याचे बेकायदेशीरपणे दावा करतात आणि फसवणूक असणारी वेबसाईट हे तुम्हाला सांगितलेलं आहे www.kusumyojna.co.in आणि online kusumyojna.co.in.
सो ह्या मिनिस्ट्रीच्या मते वेबसाईटच्या मागे असलेले लोक संभावित लोकांना फसवत आहेत आणि बनावट पोर्टलद्वारे हस्तगत डेटाचा ते गैरवापर करत आहेत. सो बनावटसुद्धा वेबसाईट आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये भरपूर झालेल्या आहेत. सो त्याच्यामुळे पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत समजा कोणाला बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यांनी जी करेक्ट वेबसाईट आहे तिथे जाऊन त्यांनी नोंदही करायची आहे. सो पंतप्रधान कुसुम योजनेचं उद्दिष्ट आहे सौर पंप बसवणं, विद्यमान ग्रीड कनेक्टेड कृषी पंपाचं सोलरेशन करणं आणि ग्रीड कनेक्ट नूतनीकरणक्षम ऊर्जा संयंत्राच्या स्थापनेस मदत करणं. सो तुम्ही लक्षात ठेवा पंतप्रधान कुसुम योजना कशा संदर्भामध्ये आहे ती. ओके, सो अशा पद्धतीच्या करंट अफेअरच्या न्यूज आहेत. आय होप सर्व न्यूज ज्या आहेत त्या कव्हर झालेल्या असतीलच आणि झालेलेच आहेत बऱ्यापैकी. सो तुम्ही तुमच्या नोट्समध्ये जे सांगितलेले सर्व पॉईंट्स आहेत ते तुम्ही अपडेट करून घ्या. ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, अजिबात विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.